मित्रांनो, स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गावर 3 स्टेशन प्रस्तावित आहेत. मात्र आता नागरिकांच्या मागणीनुसार आणखी 2 वाढवून 5 स्टेशन केले जाणार आहेत. त्यामुळे खर्चात 683 कोटी रुपयांनी वाढ होणार आहे. यापैकी 15% खर्च महापालिकेला करावा लागण्याची शक्यता असून हा वाढीव खर्च करण्यास महापालिकेने असमर्थता दाखवली आहे. स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रोचे काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले. या 5.46 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गात मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज असे 3 स्टेशन आहेत. त्यांच्यात अंतर जास्त असल्याने नागरिकांसाठी ते सोयीचे नव्हते. त्यामुळे स्टेशनची संख्या वाढवावी अशी मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली होती. त्यानुसार बिब्वेवाडी आणि बालाजीनगरला भूमिगत स्टेशन वाढवले आहे. त्यामुळे पद्मावती आणि कात्रज स्टेशनची जागाही बदलली आहे. नव्या प्रस्तावानुसार लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाजवळ बिब्वेवाडी स्टेशन, शंकर महाराज मठाजवळ पद्मावती स्टेशन, राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर बालाजीनगर स्टेशन, तर कात्रज PMP डेपोजवळ कात्रज स्टेशन असणार आहे. जुन्या प्रस्तावानुसार या कामासाठी 2,954 कोटींचा खर्च येणार होता. त्यात आता 683 कोटींनी वाढ होऊन खर्च 3,637 कोटी रुपये होणार आहे. जुन्या कायद्यानुसार केंद्र सरकार 10%, राज्य सरकार 15% आणि पुणे महापालिका 15% असा 40% निधी आणि उर्वरित 60% निधी कर्जाच्या स्वरूपात उभा करणार आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेला 15% रक्कम आणि भूसंपादनासाठी 248.52 कोटी रुपये इतका आर्थिक भार उचलावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता 2 स्टेशनमुळे मेट्रो मार्गाचा खर्च 683 कोटींनी वाढला आहे. त्याचा 15% खर्च पुणे महापालिकेने उचलावा लागेल असेही महामेट्रोने सांगितले आहे. त्यास महापालिकेने नकार दिला आहे. 2 मेट्रो स्टेशन वाढवण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे आला आहे. मात्र हा वाढीव खर्च पुणे महापालिका करणार नाही असे महामेट्रोला सांगितले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हा 683 कोटी रुपयांचा खर्च महापालिका उचलणार का व स्वारगेट ते कात्रज या दरम्यान 3 ऐवजी 5 स्टेशन होणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.